कृपया मध्ये ज्यांनी गर्दी केलेली आहे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आपल्या सहर्ष स्वागत आहे. आपल्याला विनंती आहे आपण स्थानाबद्ध व्हा, बसून घ्या. प्रवेशद्वारामधून अनेक मान्यवरांचं आगमन होत आहे, त्यांनाही विनंती आपणही सर्वांनी स्थानाबद्ध व्हायचं. त्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा कार्यक्रम आपण संपन्न करत आहोत. स्टेजच्या उजव्या बाजूला आणि दोन बॅरिकेड्सच्या मध्ये ज्या कार्यकर्त्या आणि पालकमंत्री विजयकुमार साहेबांचं आपण सिद्धरामेश्वर पावन नगरीमध्ये स्वागत करणार आहोत आणि त्यांच्या स्वागताच्या व्हायचं अशी आपल्याला विनंती. अगदी काही क्षणातच पालकमंत्री महोदयांचं आगमन होत आहे. महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे लाडके पालक आदरणीय नामदार पदाधिकारी उभारलेले आहेत. त्यांना आम्ही आदरपूर्वक विनंती करत आहोत की आपण स्थानाबद्ध व्हा. स्टेजच्या मध्ये कोल्ड फायर आहे, फायर वर्क्स आहेत. मान्यवरांचं स्वागत करत असताना आपण स्वागत करणार आहोत, तेव्हा आपण कुणीही मध्ये उभारू नये, आपण बसून घ्यावं अशी विनंती.
उजव्या डाव्या बाजूला आणि मध्ये पदाधिकारी मान्यवर ठरलेले आहोत. कृपया स्थलापन्न मध्ये आणि पाठीमागे उजव्या बाजूच्या मंडपात अधिक तयारी आहे. आपण तिथे बसून घ्यावं अशी विनंती. आणि मान्यवरांचं म्हणजे आदरणीय पालकमंत्री महोदयांचं आगमन होत असताना मध्ये सेंटर राजूतून त्यांची एंट्री होईल. तिथे फुल फायर आहे, फायर वर्क्स आहे, तिचा होऊ नये यासाठी पण आपल्या सर्वांनी त्या स्थानाबद्दल बैठक बसवायचं. कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय सुनीताताई कामाची त्यांच्या सहकार्यांच्या समोर आगमन झालेलं आहे. संपूर्ण कामाची सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि कामाची सुनीताताई कामाची मध्ये कोड फायर आहे. आपल्या लहान मुलांची काळजी घ्या, मध्ये कुठेही येऊ नका. मान्यवरांचं आगमन झाले की कोड फायर जय श्रीराम. भारतीय जनता पक्षाचा, भारतीय जनता पक्षाचा आपल्या सर्वांचं अभिसरक्ष स्वागत करतो आहोत. आदरणीय डॉक्टर सूर्यप्रकाश दादा आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर यावं. मान्यवरांचं स्वागत करण्यासाठी सज्ज होऊया. सर्व प्रमुख अतिथीगणांचं निवेदिका ऐश्वर्या हिवारे मनपूर्वक सहर्ष स्वागत करते आहे. महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सन्माननीय जयकुमारजी घोडे साहेब आणि आदरणीय देवेंद्रदादा मोठे यांच्या प्रयत्नातून सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाला मिळालेल्या 14 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ, त्यासोबतच आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या 55व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 55,555 वयांच्या शाळकरी विद्यार्थ्यांना वाटप आणि त्यासोबतच सोलापूर महानगरपालिकेच्या शहर मध्य मतदारसंघातील 6 आयुष्मान आरोग्य मंदिरांचा आणि अक्कलकोट रोड गावाची टाकी शांती चौकीतील अर्बन स्ट्रीट मल्टीपार्कचा लोकार्पण सोहळा आज मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करणार आहोत. आताच सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर त्या उक्तीप्रमाणे आपण विविध विकास कामाचा शुभारंभ करतोय.
एकदा जोरदार घोषणा देऊया. भारतीय जनता पक्षाचा, भारतीय जनता पक्षाचा. दीप प्रज्वलनासोबतच आपण भारत मातेस वंदनही करूया. भारत माता वंदे वंदे. मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत. व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, सोलापूरचे सन्माननीय लाडके पालकमंत्री महोदय आदरणीय जयकुमार भाऊ गोरे साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर मंडळींच्या शुभ हस्ते आपण आजच्या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न करतो आहोत. भाषण देगा चार्जिंग तो उसको नहीं. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊयात. मान्यवरांचं स्वागतही करूयात. व्यासपीठावर मान्यवरांना स्थानापन्न होण्याची आम्ही विनंती करतो आहोत. आज श्रावण मासातील पहिला श्रावण सोमवार. या पहिल्या श्रावण सोमवारच्या सर्वांना सर्वप्रथम मनपूर्वक शुभेच्छा देते आणि श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या पावन नगरीमध्ये आपण मान्यवरांचे यथोचित सत्कार करून स्वागत करणार आहोत. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण मान्यवर आदरणीय श्री जयकुमार भाऊ गोरे साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. हा सन्मान करत असताना मला विशेष उल्लेख करावासा वाटतोय. वारकऱ्यांची आणि परंपरेचा गाभा म्हणजे आषाढी वारी आणि या पवित्र वारीत लाखो वारकऱ्यांची सेवा म्हणजे खरं धर्मकार्य असं म्हटलं जातं. यंदाच्या वारीमध्ये एक अतिशय महत्वपूर्ण भूमिका ज्यांनी बजावली ते म्हणजे आपले लाडके पालकमंत्री आदरणीय नामदार जयकुमार भाऊ गोरे साहेबांनी. त्यांच्या दूरदृष्टीचा आणि सजग नेतृत्वाचा परिणाम म्हणजे वारकऱ्यांच्या सेवेसाठी अतुलनीय त्यांनी केलेली व्यवस्था आणि म्हणूनच सोलापूरची शान असलेली सोलापुरी चादर, त्यावर साक्षात विठू माऊलीची प्रतिमा आणि त्यांचे सेवेकरी त्यांचे परम भक्त जयकुमार भाऊ गोरे यांची प्रतिमा असलेली सोलापुरी चादर, टॉवेल आणि बुके आणि स्पेशल हार घालून आपण त्याचा सन्मान करणार आहोत. आणि आजचा हा सन्मान आदरणीय देवेंद्र दादा कोठे आपण करावा अशी मी आपल्याला विनंती करते आहे. आदरणीय देवेंद्र दादा कोठे आपल्याला विनंती आहे, कृपया आपण राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री आमदार श्री जयकुमारजी गोरे यांचा सन्मान करावा. सोलापूरची शान असलेली सोलापुरी चादर, टॉवेल आणि बुके असा हा ऐवज असणार आहे आणि आपण सन्मान करणार आहोत. सोलापुरातील व्यंकटेश्वर मंदिरातील पुरोहितांच्या वतीने आपण त्यांचा आशीर्वाद देणार आहोत. जयकुमार भाऊ गोरे आपल्या इथे श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या पुण्यभूमीमध्ये स्वागत करतो आहोत. वारीमध्ये रस्त्याची सुधारणा असो किंवा वाहतुकीचं नियोजन, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असो किंवा वैद्यकीय सुविधा, स्वच्छतागृहांची सोय असो किंवा वारकऱ्यांसाठी निवारा, प्रत्येक बाबतीत सन्माननीय जयकुमारजी गोरे साहेबांनी व्यक्तिगत लक्ष घालून कामाला गती दिली. त्यांनी अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधून वारी सुखरूप, सुरक्षित आणि सुव्यवस्थित व्हावी यासाठी जीवाचं दान केलं. अनुभवता आली आणि हे सर्व शक्य झालं ते जयकुमारजी गोरे साहेबांच्या सक्रिय सहभागामुळे. पंढरपूरच्या भूमीत असलेल्या प्रत्येक वारकऱ्याला ही व्यवस्था अनुभवता आली आणि हे सर्व शक्य झालं तर जयकुमारजी गोरे साहेबांच्या सक्रिय सहभागामुळे. अशा सेवाभावी कार्यतत्पर नेतृत्वाला आपण मनपूर्वक धन्यवाद देतो आहोत. तमाम वारकरी बंधूंचे आशीर्वाद त्यांना लाभलेले आहेत. एकदा आपणही त्यांच्या प्रती जोरदार टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त करूया. फूट मसाजिंग असेल, चरण सेवा असेल, हँगिंग मंडप असेल, स्वच्छता असेल, अशा विविध माध्यमातून यंदाची वारी वेगळ्या उंचीवर नेणारे स्वतः पालकमंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिमा असलेली चादर देऊन आपण त्यांचा सन्मान केलेला आहे. सोलापुरातील व्यंकटेश्वर मंदिरातील
कदम यांच्या वतीने देखील आपण त्यांना शुभ आशीर्वाद देणार आहोत. मंत्रोच्चारानं आपण या शुभेच्छा आदरणीय जयकुमार भाऊ जोरे म्हणजे आपल्या सोलापूरचे लाडके पालकमंत्री महोदय यांना हा आशीर्वाद देतो. विनंती करते आपण मंत्रोच्चाराने सुरुवात करावी. ब्रह्मणो वेदामृतेनामृतं पुरीम् स्मै ब्रह्मक ब्रह्माता आयुः कीर्तिं प्रधां ददुः भागदेशैनैवैनं प्रणयति ब्राह्मणार्षेदमुद्धरेत् ब्राह्मणो वै सर्वा देवताः सर्वाभिरेवैनं देवताभिरुद्धरति यावतीर्वेदेवतास्ताः सर्वा वेदविधि ब्राह्मणे वसन्ति तस्मात् ब्राह्मणेभ्यो वेदविद्यो दिवे दिवे नमस्कुर्यान्नाशीलं कीर्तये देवा एव देवता प्रीणाति शतं जीव शरथो वर्धमान इत्यपि निगमो भवति शतमिति शतं दीर्घमायुः मरुतजेना वर्धयन्ति शतमेनमेव शतमात्मानं भवति शतमनन्तं भवति शतमैश्वर्यं भवति शतमिति शतं दीर्घमायुः श्रीर्वर्चस्वमायुष्वमारोग्यमाविधा शोभामानं महीयसे धान्यं धनं पशुं बहुकीर्तिलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः नवो नवो भवति जायमानोन्नां केतुर्दधामेत्यग्रे भागं देवेभ्यो विददाध्यायन्वश्चन्द्रमाः स्थिरति दीर्घमायुः शतमानं भवति शतायुः शतेन्द्रियायुष्येवेन्द्रिये प्रतिष्ठति उन्नत अधिकार योग्यता बल सिद्धिरस्तु तथास्तु इष्टकाम्यार्थे मनोवांछा बल सिद्धिरस्तु तथास्तु श्रियंकामदाय कल्याण निधये हत्तिनाम श्रीवेंकट निवासाय श्रीनिवासाय मंगलम. मनपूर्वक धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्तानं बार्शी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजाभाऊ राऊत यांचं आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत. यानंतर अक्कलकोटचे विद्यमान आमदार आदरणीय श्री सचिनदादा कल्याण शेट्टी यांचा सत्कार माजी स्थायी समिती सभापती विनायकदादा कोंढाल यांना करण्याची विनंती करते. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार ज्यांनी अक्कलकोट तालुक्याचा विकासाचा वसा वारसा घेऊन ग्राउंड लेवलवर उतरून त्यांनी काम पाहिलेलं आहे असे अक्कलकोट तालुक्याचे सन्माननीय पाणीदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांचा सन्मान माजी स्थायी समिती सभापती श्री विनायकदादा कोंढाल यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे. सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त सन्माननीय डॉक्टर सचिन कोंबारकर आयोजन उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार माजी महापौर आदरणीय श्री कांचनाताई कदम यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. मी त्यांना विनंती करते कृपया आपण आदरणीय डॉक्टर सचिन कोंबारकर यांचा सन्मान करावा. सोलापूर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष असे आयुक्त डॉक्टर सचिन कोंबारकर यांच्या शुभ हस्ते यांचा सन्मान आता आपण केला. यानंतर बार्शी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजाभाऊ राऊत यांचा देखील सन्मान आपण व्यासपीठावर संपन्न करणार आहोत. पुन्हा एकदा आदरणीय विनायकदादा कोंढाल अंचाटे सर आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होईल. आदरणीय माजी नगरसेवक राजकीय अंचाटे साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होईल. बार्शी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय राजाभाऊ राऊत आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सोलापूरमध्ये आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो आहोत. यानंतर पुन्हा एकदा माजी नगरसेवक श्री राजकुमारजी हंसाटे साहेब आपल्याला विनंती करतोय आपण शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी उपमहापौर
दिलीप भाऊ कोल्हे यांचा सन्मान आपण करावा. ओके, देवेंद्रजी भंडारे साहेब माजी स्थायी समिती सभापती, आपण हा सन्मान करावा अशी विनंती. सन्माननीय माजी उपमहापौर दिलीप भाऊ कोल्हे यांचा सन्मान आपण व्यासपीठावर संपन्न करतो आहोत. धन्यवाद. त्यानंतर कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय श्री भाऊ जाधव यांचा सन्मान माजी रवी कैलावाले सर आपण करावा अशी विनंती करते. सोलापूर महानगरपालिकेचे माजी गटनेते, माजी नगरसेवक आणि सध्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय श्री भाऊ जाधव यांचा सन्मान आपण व्यासपीठावर संपन्न करतो आहोत. माजी नगरसेवक श्री रवी कैलावाले सर यांच्या शुभ हस्ते. सन्माननीय रामचंद्रजी जोंधळे साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच उपस्थित राहिलेले आहेत, सहर्ष स्वागत करतो आहोत. त्यानंतर सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील भाजपचे तीनही मंडळ अध्यक्ष श्री अक्षयजी अंजी खाले, श्री नागेशजी सरगम आणि श्री नागेशजी खरात यांच्या वतीनं पालकमंत्री माननीय नामदार जयकुमारजी मोरे भाऊ यांचा सन्मान सत्कार संपन्न होत आहे. असं म्हणतात, कटेवरी हात विटेवरी उभा तो जगाचा पोशिंदा, कटेवरी हात विटेवरी उभा तो या जगाचा पोशिंदा. हे कितीही खरं असलं तरी तुझ्या विना वैकुंठाचा कार्यभार चालला, एखाद्या विठुरायाला संसार प्रेरणा असं म्हणतात. आणि म्हणूनच आपण आदरणीय पालकमंत्री श्री जयकुमारजी मोरे साहेब यांच्या सपत्नीक फोटो असलेला हे फोटो फ्रेम आपण त्यांना देऊन त्यांना प्रदान करून त्यांचा यथोचित मनस्वी आभार मानतो आहोत. कारण का आतापर्यंतच्या इतिहासातून सर्वात सुरक्षित वारी माऊलींनी वारकऱ्यांनी अनुभवलेली आहे आणि म्हणून त्यांच्याप्रती ही कृतज्ञता आपण व्यक्त करतो आहोत. कारण का कृतज्ञतेने भरलेलं आणि भारलेलं मन हे चांगल्या व्यक्ती, वस्तू आणि वास्तू आपल्याकडे आकर्षित करत असतात आणि म्हणूनच आपण त्यांचा हा सुंदर फोटो फ्रेम देऊन आणि साक्षात जगाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या कटेवरी हात असलेल्या विठुरायाच्या पाठीशी असलेली प्रतिमा घेऊन आपण त्यांचा सन्मान केला. यानंतर आर्ट ऑफ लर्निंगच्या माध्यमातून सन्माननीय आमदार देवेंद्र दादा कोठे यांना आपण पब्लिक वेलफेअर वॉरियर अवॉर्डनं त्यांना सन्मानित करणार आहोत. मी व्यासपीठावर आमंत्रित करते आर्ट ऑफ लर्निंगचे संस्थापक नरेशजी पत्तूर सर यांना आणि विनंती करते आपण आपले सन्मान चिन्ह आदरणीय देवेंद्र दादा कोठे यांना प्रदान करावं. आर्ट ऑफ लर्निंगच्या माध्यमातून पब्लिक वेलफेअर वॉरियर अवॉर्ड देऊन आपण सन्माननीय सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांना सन्मानित करतो आहोत. आदरणीय नरेश बत्तूरचे आपल्याला विनंती आपण हे पुरस्कार त्यांना प्रदान करायचा आहे. सोलापूरच्या विकासाचा झंझावत आणि सामाजिक परिवर्तनाचा निर्धार म्हणजेच आमदार देवेंद्र दादा कोठे, जनतेच्या अडचणींना आपल्या अचूक भाषेत विधानसभेत मांडणारे आणि त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहणारा एक प्रभावी नेतृत्व म्हणजेच आमदार देवेंद्र दादा कोठे. आणि आमदार देवेंद्र दादा कोठेंना मी विनंती करते आपण प्रास्ताविक सादर करू. प्रास्ताविकापूर्वी एक विशेष सत्कार जी दादांची इच्छा आहे. दादांच्या कार्यालयाचं काम सातत्यानं पाहणारे आणि स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांच्या सोबत शेवटच्या काळात अगदी सावलीसारखे राहिलेले त्रिमूर्ती बल्ला यांचा आज वाढदिवस आहे आणि स्वतः आमदार देवेंद्रदादा कोठे यांची इच्छा आहे की पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान व्हावा. मी त्रिमूर्ती बल्ला यांना विनंती करतोय. दिसायला लहान असतील, मूर्ती लहान, कीर्ती महान, सगळ्या कामाचा भार भाऊ, अगदी हसत हसत शांतपणे स्वीकारणारी व्यक्ती त्रिमूर्ती बल्ला यांचा विशेष सन्मान आजच्या दिवशी तुमच्या हातून
जोरदार टाळ्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा त्रिमूर्ती करता यांना आपण देऊया. आपल्याला वाढदिवसाच्या आमच्या सर्वांच्या वतीनं मनस्वी शुभेच्छा. पुन्हा एकदा आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आपलं अभिनंदन. खर तर वारसा हा केवळ संपत्तीचा नसतो तर विचारांचा, संस्कारांचा आणि सामाजिक कार्याचा असतो. हाच विचार, वसा आणि वारसा घेऊन पुढे चालत असलेले आपल्या सर्वांचे लाडके आमदार देवेंद्र दादा कोठे यांना विनंती करते आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करावं. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. जय श्रीराम. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारतीय जनता पार्टीचा. महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर, लोकप्रिय, संपूर्ण भारताला इन्फ्रामॅन म्हणून परिचित असलेले सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या 55व्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आपल्या 249 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात संपन्न होणारा हा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाला मागच्याही वर्षी आपण वह्या वाटप केलं होतं आणि याही वर्षी 55,555 वह्यांचं वाटप. त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने अक्कलकोट रोड येथील पब्लिक वॉकिंग पार्क तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या आयुष्यमान आरोग्य मंदिर व मला मिळालेल्या विशेष निधीचं लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचे कार्यतत्पर धडाकेबाज पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब, माझे मोठे बंधू व मार्गदर्शक आदरणीय सचिनदादा कल्याण शेट्टी, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त माननीय सचिन ओंबासे साहेब, आरोग्य अधिकारी श्रीमती राखी मानेजी, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष विक्रमजी देशमुख साहेब, सोलापूर शहराच्या माजी महापौर श्रीकांत यंदम साहेब, किशोरजी देशपांडे साहेब, सन्माननीय अध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, त्यासाठी आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले बार्शीचे माजी आमदार माननीय राजेंद्र राऊत साहेब व भारतीय जनता पार्टी महायुती सर्व सन्माननीय पदाधिकारी, भाजपाचे सर्व नगरसेवक व मला ज्यांनी निवडून आणण्यासाठी जीवाचा रान केलं असं सर्व शहर मध्यचा मतदार, विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आजच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो. आज भाऊ आपण आमच्या शहर मध्य विधानसभामध्ये पहिल्यांदा आमचा हा कार्यक्रम आमदार म्हणून या ठिकाणी होतोय आणि विशेषतः हा कार्यक्रमाचा योग देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्याला साधून होतोय याचा निश्चितच माझ्या मनामध्ये आनंद आहे. मी ज्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये मागील वर्षी प्रवेश केला, साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून 54,000 वह्या आपण मतदारसंघातील महापालिकेच्या शाळा असतील, श्रमिकांच्या शाळा असतील या ठिकाणी त्या वह्या वाटप केल्या. त्या कार्यक्रमात मी आमदार झालो. ते कार्यक्रमाची कृतज्ञता पुन्हा व्यक्त व्हावी म्हणून याही वर्षीचं औचित्य साधून आपण हा 55,555 वह्या वाटप या ठिकाणी करतोय. मला निश्चितच आनंद आहे की आपल्या नेत्याला अभिप्रेत असलेला उपक्रम आपण या ठिकाणी साजरा करतोय. फडणवीस साहेबांनी सांगितलं की वाढदिवसाला कुठल्याही प्रकारच्या जाहिराती लावू नये, कुठल्याही प्रकारचे होर्डिंग्स किंवा पेपरला जाहिराती देऊ नयेत, परंतु त्यांनी केलेल्या आवाहनाला आपण शहर मध्य मतदारसंघाच्या वतीने 5,55,555 चा निधी सुद्धा आपल्या व सचिनदादांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी दिला. आज फडणवीस साहेबांचा औचित्य साधून या ठिकाणी हा जो कार्यक्रम होतोय, मला अनेकांनी विचारलं की हे विशेष निधी म्हणजे काय, विशेष निधी म्हणजे काय, तर ही गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटते
की मी नोव्हेंबर मध्ये आमदार झालो आणि डिसेंबर मध्ये माझी शपथविधी झाली आणि आमदारांना त्यांचा निधी हा एप्रिल महिन्याच्या अर्थसंकल्पीय नंतर मिळतो. परंतु मला जे 12 कोटी रुपयाचा निधी मिळाला तो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या आशीर्वादाने आणि विशेषतः सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्यामुळेच फक्त मिळाला आहे. मी मला या ठिकाणी आवर्जून नमूद करावीशी वाटते. मी अनेक वर्ष महापालिकेत 10 वर्ष नगरसेवक म्हणून काम केलोय. मला अनेक अधिकारी सांगायचे अहो तुमचा बजेट 25-26 ला असतो, तुम्हाला काही नवीन आता बजेट मिळत नाही. अनेकांनी त्यावेळेस माझी टिंगल केली, तुला ते निवडणुकीचं चॉकलेट आहे असं कोणी निवडणुकीला बोलून शब्द दिला असतं. परंतु आज मी या मतदारसंघातनं जो आपल्या पक्षाचा नव्हता तो मतदारसंघ सोडून घेतला, मला उमेदवारी दिली, तर मला साम दाम दंड भेद ताकद देऊन मला निवडून आणलं. आणि मी भाऊ साहेबांचा तर खूप खूप आभार मानतो. तसेच आपले सचिन दादा व समस्त भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो. आज इथं बसलेल्या अनेकांना वाटतं की आपल्या वरिष्ठांनी आपलं देवेंद्र दादासारखं पालकत्व स्वीकारावं. भारतीय जनता म्हणते 100% गॅरंटी आहे. याचा एक अनुभव माझ्या ह्याच्यावरून लक्षात येतोय. जो अर्बन सिटी केंद्र सरकारच्या निधीतनं आपण या अक्कलकोट रोडला करतोय ते मोदी सरकारची कामगिरी दाखवणार आहे. पूर्व भागातल्या लोकांना वॉकिंग ट्रॅक असेल, लहान मुलांना घेऊन जाण्यासाठी एखादा सिटिंग एरिया असेल, अम्फिथिएटर असेल, फूड कोर्ट असतील, या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर आयुष्यमान आरोग्य मंदिर जे आहे ते आपल्या मध्य विधानसभेच्या प्रत्येक प्रभागात झाल्यामुळं श्रमिकांना त्या ठिकाणी जाऊन आपल्या या ठिकाणी उपचार करून घेणं जास्त सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे केंद्र शासन राज्य शासन या ठिकाणी प्रभावीपणे काम करतोय. आज या कार्यक्रमाचा औचित्य साधून भारतीय जनता पार्टी हा एक महाशक्तिशाली पक्ष असल्यामुळं या पक्षावरती विश्वास ठेवून विशेषतः देवेंद्र फडणवीस साहेबांवरती तर सगळ्यांचाच विश्वास आहे. परंतु सोलापूरला लाभलेले जे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ आहेत हे धडाकेबाज कामदार आणि संपूर्ण प्रशासनावर वचक असलेले नेतृत्व असल्यामुळं आज या भारतीय जनता पार्टीमध्ये यापूर्वी काम केलेले आमचे सहकारी शिवसेनेचे नगरसेवक श्रीयुत भारतसिंगजी बडरूवाले त्यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. मी त्यांचाही या पक्षात निश्चितच स्वागत करतो. आमच्या माजी नगरसेविका सारिकाताई सुरवसे असतील, सतीशजी सुरवसे असतील, त्याचबरोबर मागील अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कशा पद्धतीने साजरी व्हावी याचा आदर्श सोलापूर समोर साजरा ठेवणारा आपला शिवराम प्रतिष्ठानचा वाडेकर परिवार असतील, श्रीकांतजी वाडेकर असतील, हे सगळेजण आपल्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत होतोय. रुपेशजी जक्कल यांचं स्वागत होतंय. मी सगळ्यांना विश्वास देतो की आपल्या पाठीशी आपलं नेतृत्व भक्कमपणे आजपर्यंत मध्यच्या भाजपाचा पदाधिकारी हा प्रतिकूल काळात होता, परंतु आता इथं आपला आमदार आहे, आपले पालकमंत्री आहेत, आपले मुख्यमंत्री आहेत. येणारा काळ हा आपला अनुकूल काळ असणार आहे आणि निश्चित मला भाऊंवरती विश्वास आहे. 12 कोटीचं ट्रेलर होतं, निश्चित भाऊ येणाऱ्या काळात आपल्याला भव्य पिक्चर दाखवतील विकासाचा आणि येणाऱ्या महापालिकेला सर्वजण एक संघ प्रभावीपणे लढून आपण भारतीय जनता पार्टीचा महापौर त्या ठिकाणी करूयात आणि स्पष्ट बहुमतात आपला भाजपाचा महापौर कसा येईल. भले आपण महायुतीमध्ये लढलो तरी आपला महापौर हा भाजपाचाच असला पाहिजे आणि तो स्पष्ट बहुमताचा असला पाहिजे. हीच प्रामाणिक मागणी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्याची आहे. तर मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो की येणाऱ्या काळात आपण आमच्या सोबत राहावं. या ठिकाणी श्रीयुत रतिकांतजी कमलापुरे जे मोदी समाजातनं कोची समाजातले चांगले युवक कार्यकर्ते त्यांचाही प्रवेश या ठिकाणी आपल्या आज भाजपामध्ये संपन्न होणार आहे. त्यांचंही या पक्षात स्वागत करतो आणि मी एक गोष्ट सांगतो की आज उद्घाटन झालं म्हणजे उद्या सकाळी लगेच काम चालू होणार आहे अशी चुकीची अपेक्षा कृपया ठेवू नका. परंतु 8-15 दिवसात ही सगळे कामं टप्प्याटप्प्याने जागेवरती सुरुवात होतील. विशेषतः जे चिखल भाग आहे त्या ठिकाणचे रस्ते प्राधान्याने सुरुवात होतील आणि उर्वरित सर्व कामं तुमच्या येणाऱ्या काळात पूर्ण होतील हा विश्वास मी पक्षाच्या वतीने देतो. या ठिकाणी भाऊ आपण आवर्जून आलात आणि सचिन दादा सुद्धा निवडणुकीच्या पूर्वी पक्ष प्रवेशापासून प्रत्येक कार्यात माझ्यासोबत भावाप्रमाणे राहिले. अनेकांनी मला निवडणुकीत उमेदवारी मिळण्यापूर्वी भीती घातली की तुझं काही खरं नाही, परंतु एक मोठ्या भावाप्रमाणे सचिन दादा नेहमी मला विश्वास द्यायचे
की तू काळजी करू नको, तुला साहेबांनी शब्द दिले, तू काम करत राहा, तू लोकांना जाऊन भेटत जा, आणि त्या विश्वासाला तेही पात्र राहिले. त्यामुळे मी त्यांचा या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी माझं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आमदार देवेंद्रदादा कोठे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे या ही जोडी जी आहे ते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूरच्या विकासाची नवी गाथा लिहित आहेत. त्यांच्या या कार्याला शुभेच्छा आणि दोघांचेही मनस्वी आभार. त्यानंतर आज या कार्यक्रमामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या शहर संघातील 6 आयुष्मान आरोग्य मंदिरांचा लोकार्पण सोहळा आपण संपन्न करणार आहोत. सोलापूर महानगरपालिकेच्या शहर मध्यमधील 6 आयुष्मान आरोग्य मंदिरांचं लोकार्पण होत असताना पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माणेक यांच्यासह डॉक्टर अरुंधती हराळकर, व्यंकटेश आरगे, शांतीनगर आयुष्मान आरोग्य मंदिराचे डॉक्टर शरीन यादगीर, कुंजीपर्णे गल्ली आयुष्मान आरोग्य मंदिराचे डॉक्टर सानिया सय्यद, कर्णिकनगर आयुष्मान आरोग्य मंदिराचे डॉक्टर शिफा चौधरी बागवान, किसान संकुल कीर्तिनगर आयुष्मान आरोग्य मंदिराचे डॉक्टर राहुल नवले, सह्याद्री पार्क सुमितनगर आयुष्मान आरोग्य केंद्राचे डॉक्टर अथर्व किटी आणि सिद्धरामेश्वर नगर आयुष्मान आरोग्य केंद्र मंदिराचे डॉक्टर अंजू मराज शेख या मान्यवरांनी व्यासपीठावर येण्याची विनंती करते आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या आरोग्य मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न करणार आहोत. आरोग्यम धनसंपदा, आरोग्य हीच खरी धनसंपत्ती आहे असं म्हटलं जातं आणि म्हणूनच सोलापूर महानगरपालिकेच्या शहर मध्य मतदारसंघातील 6 आयुष्मान आरोग्य मंदिरांचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हा लोकार्पण सोहळा संपन्न करतो आहोत. या लोकार्पण सोहळ्याला आपण जोरदार टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. व्यासपीठावर उपस्थित असलेल्या पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, डॉक्टर अरुंधती हराळकर आणि व्यंकटेश आरगे यांचा सन्मान आपण पालकमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते करणार आहोत. तीनही मान्यवरांना सन्मान स्वीकारण्याची विनंती. आदरणीय जयकुमार गोरे आपल्याला विनंती, आपण पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांच्यासह डॉक्टर अरुंधती हराळकर आणि व्यंकटेश आरगे यांचा सन्मान करावा. यानंतर शांतीनगर आयुष्मान आरोग्य मंदिराचे डॉक्टर मुबशरीन यादगीर यांनी तयार व्हायचंय. आपलाही सन्मान पालकमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. सर्वप्रथम पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांच्यासह डॉक्टर अरुंधती हराळकर, व्यंकटेश आरगे यांचा पालकमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात येईल. यानंतर शांतीनगर आयुष्मान आरोग्य मंदिराचे डॉक्टर मुबशरीन यादगीर यांचा सन्मान जयकुमारजी गोरे भाऊ यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. त्यानंतर कुंची कोरवे गल्ली आयुष्मान आरोग्य मंदिराचे डॉक्टर सानिया सय्यद यांनी तयार राहावं अशी विनंती. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण हे 3 सन्मान केलेले आहेत. इतर सर्व मान्यवरांचं आम्ही शब्दसुमनांनी आदर सन्मान करतो आहोत आणि आपल्याला स्थानापन्न होण्याची विनंती करतो आहोत. इतर सर्व आरोग्य अधिकाऱ्यांचा आम्ही शब्दसुमनांनी सहर्ष आभार मानतो आहोत आणि आपला आदरपूर्वक स्वागत करतो आहोत. मनस्वी धन्यवाद. मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो आहोत. महाराष्ट्र राज्याचे विकसनशील, कार्यतत्पर आणि महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील चाणक्य सन्माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त सन्माननीय आमदार देवेंद्रदादा कोठे यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाला 5,55,555 रुपयांचा निधी दिल्याचं आपल्या सर्वांना माहितीच आहे. महाराष्ट्रात सर्वात आधी हा निधी देणाऱ्या देवेंद्रदादा कोठे यांनी गतवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना 55,555 वह्या वाटप करण्याचं ठरवलं आहे. या वह्यांचं अनावरण दस्तूर मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते आणि आजच्या दोन्ही मान्यवर अतिथींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये
ऑलरेडी करण्यात पुढे नंतर करूया. हा जो कार्यक्रम आहे, हा वह्या वाटपाचा कार्यक्रम आहे, तो आजच्या या कार्यक्रमामध्ये संपन्न होणार आहे. तत्पूर्वी आपण पक्षप्रवेशाकडे वळूया. ज्या ज्या मान्यवरांचा पक्षप्रवेश आज होणार आहे त्यांचा आपल्या भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये सहर्ष स्वागत करूया. सर्वप्रथम माजी नगरसेवक भारतसिंगजी बदुरवाले आणि त्यांचे समर्थक हे आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश करतील. मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांना भारतीय जनता पक्षाचं उपहार घालून आपल्या परिवारामध्ये सहर्ष स्वागत करूया. जोरदार टाळ्यांनी माजी नगरसेवक भारतसिंग बडुरवाले यांचं स्वागत करूया. भारतीय जनता पक्षाचा. त्यानंतर शिवराम प्रतिष्ठानचे आदरणीय श्रीकांत वाडेकर आणि शिवभक्त यांचा आपण भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करूया. मान्यवरांना विनंती, भारतीय जनता पक्षाचं उपहार घालून आपण त्यांचं आपलं स्वागत करूया. भारतीय जनता पक्षाचा. आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये सहर्ष स्वागत. यानंतर माजी नगरसेविका सारिकाबाई सुरवसे आणि आदरणीय श्री सतीशजी सुरवसे आणि त्यांचे सहकार्यांचं देखील आपण भारतीय जनता पक्षामध्ये आपल्या परिवारामध्ये आदरपूर्वक सन्मानपूर्वक स्वागत करणार आहोत. पुन्हा एकदा जोरदार घोषणांनी आपण स्वागत करूया. भारतीय जनता पक्षाचा. आदरणीय माजी नगरसेविका सारिकाबाई सुरवसे आणि आदरणीय श्री सतीशजी सुरवसे साहेब आपलं भारतीय जनता पक्षामध्ये मनस्वी आदरपूर्वक सहर्ष स्वागत. त्यानंतर आदरणीय श्री रुपेशजी ठक्कर साहेबांचं आपण भारतीय जनता पक्षामध्ये सहर्ष स्वागत करूया. मान्यवर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार मोरे यांच्या शुभ हस्ते श्री रुपेशजी ठक्कर यांचं आपण भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करूया. यानंतर आदरणीय श्री रविकांतजी कमलापुरे यांचं देखील भारतीय जनता पक्षामध्ये सहर्ष स्वागत करण्यात आदरणीय जयकुमार मोरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण त्यांना भारतीय जनता पक्षाचं उपहार देऊन त्यांचं स्वागत करूया. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण अर्बन स्ट्रीट मल्टी पार्कचा लोकार्पण सोहळा देखील संपन्न करणार आहोत. त्याचं लोकार्पण मान्यवरांनी करावे अशी विनंती करते. वॉकिंग ट्रॅक, अँफी थिएटर, लहान मुलांसाठी प्ले एरिया, फूड कोर्ट आणि फोटोशूट एरिया, त्यासोबतच गार्डन साईड सिटिंग एरिया याच्या माध्यमातून म्हणजे अक्कलकोट रोड, पाण्याची टाकी, शांती चौक येथील अर्बन स्ट्रीट मल्टी पार्कचा लोकार्पण सोहळा सन्माननीय पालकमंत्री जयकुमार भाऊ मोरे यांच्या शुभ हस्ते आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय अतिथीगण यांच्या शुभ हस्ते आपण करतो आहोत. आपल्या सोलापूरच्या वैभवामध्ये भर घालणारं असं हे नवं स्थान म्हणजे अर्बन स्ट्रीट मल्टी पार्कचं लोकार्पण आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते करतो आहोत. जोरदार टाळ्यांनी याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला असं आपण जाहीर करूया. मान्यवरांच्या मनोगताच्या नंतर आपण वह्यांचं वाटप करणार आहोत. मान्यवरांना स्थानापन्न होण्याची आम्ही विनंती करतो आहोत. खरं तर सोलापूर शहर मध्यमध्ये होत असलेल्या विविध 14 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ सोहळा आज आपण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करतो आहोत. तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार, खरं तर पाणीदार आमदार आदरणीय सचिनदादा कल्याण शेट्टी आपल्याला विनंती करते आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या सोलापूर शहरमध्ये विविध कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा ज्यांच्या हस्ते होत आहे ते आमचे सन्माननीय नेते, महानगरपालिका या राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयभाऊ मंचावर उपस्थित या मतदारसंघाचे लाडके आमदार मंचावर उपस्थित महापालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त आदरणीय सचिन ओंबाशेजी,
मंचावर उपस्थित सोलापूर शहराचे माजी अध्यक्ष विक्रमजी देशमुख, माजी महापौर किशोरजी देशपांडे साहेब, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण आणि सगळे मान्यवर देशपांडे साहेब, भाऊ बोलले, किसन जाधव साहेब, सगळेच मंचावरचे मान्यवर या ठिकाणी जमलेले सगळे माता भगिनी, सगळे वडीलधारी, जास्त एवढं बोलत नाही. आज जयभाऊचा लोकांपण खेळासाठी राजकारण असेल, प्रत्येक गोष्ट क्रिकेटच्या अंगणमध्ये बघायची सवय. पूर्वी जेव्हा आम्ही लहान होतो त्यावेळी कसोटीचा काळ जास्त होता. कुठला प्लेअर किती वेळ जास्त खेळते मला जास्त खेळते. पण आता T20चा जमाना आहे आणि T20 जमान्यामध्ये कमी बॉल आणि जास्त रन स्ट्राईक रेटचा जमाना आहे. आणि अशा स्ट्राईक रेटच्या जमान्यात देवेंद्र बाबासारखा शेंडेफळ तिथे सगळ्यात लहान होतो ना. आमच्या 5 आमदारामध्ये आम्ही दोघं सगळ्यात लहान, त्याच्या देवेंद्र बाबा अजून लहान. त्यामुळं पालकाच्या भूमिकेत असले जयाभाऊ सर्जिकलचे सगळ्यात धाकटा आहे, जास्त लाडका आहे. तर जयाभाऊंचा नाही, देवेंद्र भाऊंचा पण लाडका. त्या मतदारसंघात त्यावेळेस ज्यांनी प्रतिनिधित्व केले, 15 वर्ष आमदार केले. आमदार कधी आले आणि कधी गेले कळतही नव्हते. पण ह्या मतदारसंघात हाण मांडून राहून गोरगरिबांच्या समस्या हा कार्यकर्ता, हा नेता त्या शहराचा काया फरक आहे. देवेंद्र दादा तेवढ्याच मोलाची, फक्त देवेंद्र दादाला नाही, आम्हा सगळ्या आमदारांना साथ देणारे त्यामुळे तुमच्यामुळे चांगलं झालं सोलापूर जिल्ह्यात आमचं. त्यापूर्वी बाहेरचा पालकमंत्री तुम्ही एवढ्या वेळा सोलापूरला यायला लागले, बाहेरचं पालकमंत्री म्हणायचंच नाही. आता मी तर देवेंद्रला विनंती करणार होतो, माल गदा कसं पोहोचायचं, आमच्यापेक्षा जास्त सोलापूरला तुम्ही दिसायला. त्या सोलापुरातल्या प्रत्येक गोष्टीकडे काय करायला लागले, काम करायला लागले. तर तुमची वारी आज छोट्या छोट्या गोष्टी कमी करा, लक्ष घाला. सचिन कुठे कमी पडतोय, देवेंद्र कुठे कमी पडतोय, अजून कुठले नेते कशात कमी पडतात, बारकाई लक्ष ठेवणार. जयभाऊ तुमचं नेतृत्व या जिल्ह्याला मिळालं, खरोखर सांगतो चांगला मार्गदर्शन मिळाला, चांगला भाऊ मिळाला. हक्कानं समजावून सांगणार, प्रेमानं जवळ घेऊन सगळ्या बाजूनी जाऊन घेत या जिल्ह्याचा चौथ्या काय जे तुम्ही म्हणत आहे. आम्ही सगळे आमदार असतील तुमची शतशः आभार मानतो. देवेंद्र दादा तुमचं काम, तुमचे परिवाराचं काम त्या सोलापूर शहराला जिल्ह्याला चांगलं माहित आहे. आणि त्या 2 भाऊंची साथ, जयाभाऊ आणि देवभाऊ, त्या दोघांची साथ असल्यामुळं आतापर्यंत ज्यांनी या शहराचं प्रतिनिधित्व केलं त्या सगळ्याचं रेकॉर्ड तोडून काम करणार देवेंद्र काम करणार याची खात्री आहे. ज्या सगळ्या बोलतात तुमच्या सगळ्या खूप शुभेच्छा देतो. सिद्धरामेश्वर तुमच्या कर्तृत्वाला अशाच यश देऊ आणि जयभाऊ तुमचं जो प्रेम आशीर्वाद आम्हाला असंच हो अशी प्रार्थना करून धन्यवाद. आदरणीय सचिन दादांचे मनस्वी आभार. मगाशी पक्षप्रवेश करत असताना एक पक्षप्रवेश राहिलेला होता. कांताताई बनसोडे यांचं आपल्या भारतीय जनता पक्षामध्ये आपण स्वागत करूया. मी त्यांना विनंती करते आपण व्यासपीठावर यावं आणि आदरणीय जयकुमार भाऊ गोरे आपल्याला विनंती करते आदरणीय कांताताई बनसोडे यांचं आपल्या भारतीय जनता पक्षातील परिवारामध्ये त्यांचं स्वागत करावं. राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा त्या होत्या, त्या काम पाहत होत्या, पण आज आपल्या परिवारासोबत त्यांनी विकासामध्ये सहभाग घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांचं आपण मनस्वी स्वागत करूया. मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर ज्यांचं नेतृत्व नेहमी विकासाभिमुख आणि पारदर्शक राहिलेलं आहे असे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार जयकुमार भाऊ गोरे साहेब यांना विनंती करते आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. भारतीय जनता पक्षाचा जोरदार आवाजाने आणि टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया.
आज आपल्या राज्याचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री आणि सोलापूर जिल्ह्यावर, सोलापूर शहरावर त्यांचं मनापासून प्रेम आहे. महापालिकेच्या आरोग्य अधिकारी सन्माननीय राखी माने, माजी महापौर कांचनताई तन्नम, माजी महापौर किशोरजी देशपांडे, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय शशिकांतजी चव्हाण, त्या ठिकाणी उपस्थित असलेले अविनाशजी महागावकर, श्रीमती रंजनाताई चकोते, राजू माने, भूपती टमटम, अंबादास भिंगी, विनायक कोंडा, असे अनेक सन्मानी. आता सगळ्यांची नावं असेल आता अजून थोडा वेळ लागेल मिळेल. तिन्ही आपल्या मतदारसंघाचे तिन्ही मंडल अध्यक्ष, राष्ट्रवादीचे किसनरावजी जाधव आणि तिन्ही मंडल अध्यक्ष खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय आमचे सगळे पत्रकार बंधू, पक्षाचे सगळे पदाधिकारी, नगरसेवक आणि ज्या लोकांनी आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला ते सगळेच प्रवेश करते या शहराचे नेते आणि आपण खूप मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या बंधू आणि भगिनी, आजचा कार्यक्रम देवेंद्रजी शहरामध्ये कार्यक्रम होत असताना मला खूप अनुभव आहे. आता बघता बघता माझ्या 4 विधानसभेच्या निवडणुका झाल्या, पण शहरामध्ये लोकांना एकत्र करणं आणि कार्यक्रमाला आणून बसवणं हे सगळ्यात मोठं दिव्य असं काम असतं. देवेंद्रजी, तुम्हाला मनापासून तुमचं कौतुक या निमित्तानं करेल. एवढा मोठा मंडप घालायला काळीच लागतं आणि ते काळीज आपल्या सोबत लोक असल्यावर तयार होतं आणि ते या ठिकाणी आपण झालं दाखवलं. एवढा मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला, आपल्याला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. देवेंद्रजी हा एक युवा आमदार आणि सुरुवातीपासून जेव्हापासून मी पालकमंत्री झालो, किंबहुना मी विधानसभेमध्ये पहिल्यांदा निवडून गेलो, तेव्हा माझ्या परिसरातल्या नवीन आमदाराची माहिती घेत असताना देवेंद्रकडे मी कौतुकाने बघायचो. एवढा कमी वयात झालेला आमदार, तो पण सोलापूर शहरात झालेला आमदार, पण कोठे आडनाव असल्यावर थोडस माझी खात्री झाली, कारण या कोठे फॅमिलीचा या शहरावर कायम प्रभाव राहिलेला आहे. कोठे फॅमिलीचा विचाराचा मतदार या शहरामध्ये काम करतो आणि त्यामुळं त्या शहराला एक युवा आमदार त्या शहराला मिळाला. पण विक्रमजी, या आमदाराकडे बघताना मला माझाही कालखंड आठवला. देवेंद्र आता कानात सांगितलं कितव्या वर्षी आमदार झाला, 34व्या वर्षी देवेंद्र आमदार झाला आणि मला आठवलं मी 30.5 वर्षाचा असताना आमदार झालो. आणि तसा देवेंद्रला पार्श्वभूमी होती. 2 वेळा नगरसेवक झाला आणि कोठे कुटुंबाचा कायम प्रभाव या शहरावर आणि राजकारणावर राहिला आहे. त्यामुळे राजकीय पार्श्वभूमी असलेले हे कुटुंब आणि या कुटुंबातनं देवेंद्र पुढे आला. मला काय भूगोल इतिहास नाही आहे. माझ्या पाठीमागे काही मोठी फॅमिली नव्हती किंवा काही नव्हतं. मी एका शेतकरी कुटुंबातून आलेला युवक
उद्योगधंद्याच्या माग असणारा आणि राजकारणात समाजकारणाची आवड असणारा मी 29व्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य झालो आणि 31व्या वर्षी आमदार झालो. तेव्हापासून सातत्यानं 4 वेळा विधानसभेमध्ये निवडून आलो आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादानं आणि खास करून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादानं या सिद्धेश्वराच्या नगरीची सेवा करण्याची संधी मला या पालकमंत्री म्हणून मिळाली. विठुरायाच्या नगरीची सेवा करण्याची संधी मला मिळाली आणि विठुरायाच्या माऊलींच्या तुकोबारायांच्या पालखीचं नियोजन आणि पालखीची सेवा करण्याची संधी मला मिळाली. मला मनापासून आनंद आहे की मी सोलापूरचा पालकमंत्री आहे. देशमुख साहेब, कायम असं असतं की आपण ज्या जिल्ह्यातून असतो त्या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो पाहिजे अशी आपली मनापासून इच्छा असते. अनेकाला वाटलं जयकुमार आता मंत्री झालाय आणि जयकुमारची इच्छा असेल की सातारचा पालकमंत्री व्हायची. पण सिद्धेश्वराच्या नगरीत सांगतो की माझी मनोमन इच्छा होती मला पंढरीच्या नगरीचा पालकमंत्री व्हायचा. आणि देवाभाऊनी ते माझं म्हणणं ही तोंडानं कधीच बोलून दाखवलं नाही. ना मी माझ्या आयुष्यात कधी तिकीट मागायला गेलो, ना माझ्या आयुष्यात कधी मंत्रीपद मागायला गेलो, ना माझ्या आयुष्यात मी कुठलं खातं मागायला गेलो, ना मी माझ्या आयुष्यात कधी पालकमंत्री कुठलं करा म्हणून मागायला गेलोय. तर आदरणीय देवेंद्रजींनी मला ती संधी दिली आणि मला आपल्या शहराची आणि आपल्या जिल्ह्याची सेवा करायची संधी मला मिळाली. आणि मी आल्यापासून बघतो या शहरातल्या जनतेनं, त्या जिल्ह्यातल्या जनतेनं प्रचंड मोठं प्रेम या ठिकाणी मी नौका असताना सुद्धा मला दिलं. आणि इथं आल्यावर कुणी काही म्हणलं तरी मला कधीही मी बाहेरचा आहे अशी जाणीव मला कधीही झाली नाही. आणि एवढं प्रेम या नगरीनं मला दिलं याचा मला मनापासूनचा आनंद आणि अभिमान आहे. आज देवेंद्र सारखा आमदार आपण बघतोय, एवढा नौका असणारा आमदार विधानसभेमध्ये आपली भूमिका मांडत असताना, आपल्या मतदारसंघाची भूमिका मांडत असताना मी बघितलं. आणि मला सांगायला दुसरं एक साम्य मी सांगतो. एक देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करताय, राज्यामध्ये ते देवेंद्र आणि सोलापूरमध्ये हा देवेंद्र. हे देवेंद्रजी 21 वर्षाचे असताना नगरसेवक झाले, हा देवेंद्र 21 वर्षाचा असताना नगरसेवक झाला. दोघांचंही साम्य आहे. कमी वयात आज राजकीय क्षेत्रामध्ये ताकदीनं काम करतायत आणि प्रचंड क्षमता असणारा युवक मी बघितला आहे. शहराच्या प्रश्नाबद्दल प्रचंड आत्मीयता, आपल्या भागाच्या प्रश्नाबद्दल प्रचंड आत्मीयता, छोट्या छोट्या विषयावर बारकाईनं नजर आणि त्या विषयाला एकदा हातात विषय घेतला की तडीला नेण्याची त्याची प्रवृत्ती ही मी जवळ बघितलेली आहे. तेवढाच नम्र, मोठ्याचा सन्मान करणारा, वयाचा सन्मान करणारा, एवढे संस्कार कोठे फॅमिलीतच असू शकतात. एवढा संस्कारक्षम आमदार मी बघितला. त्यामुळं प्रचंड मोठं काम, प्रचंड मोठा विचार घेऊन हा युवक या राजकीय क्षेत्रामध्ये आला आहे. म्हणून मला या ठिकाणी आपल्याला सांगताना आनंद होतो. त्या शहराचे जे जे प्रश्न होते, समांतर पाईपलाईनचा विषय असू दे, त्यावेळेला आला की दुसरा विषय नाही, भाऊ हे लवकर चालू झालं पाहिजे, शहराला पाणी मिळालं पाहिजे, 3 दिवसाला पाणी दिलं पाहिजे, सारखंच माझा दुसरा काही विषय नाही, पाण्याची पाईपलाईन झाली पाहिजे. पाण्याचा विषय संपला की देवेंद्रच्या तोंडात दुसरं काही नाही, भाऊ विमान कधी चालू होणार आहे. आपण शब्द दिलेला आहे, आपल्या नेत्याला शब्द दिलाय. मोदीजी इथं आले, मोदीजींनी या विमानतळाचा शुभारंभ केलेला आहे आणि आता गावातली सगळी लोकांना आमचे पत्रकार बंधू विचारतायत विमान कधी चालू होणार आहे. मी देवेंद्रला सांगितलं काळजी करू नको, समांतर पाईपलाईनचं पाणी पण येईल, विमान पण चालू होईल. आता गोव्याचं विमान चालू झालं, देवेंद्र लगेच म्हणतो भाऊ मुंबईचं बघा ना. सगळ्या लोकांची इच्छा आहे मुंबईचं विमान चालू झालं पाहिजे. आता देवेंद्रला तेही आम्ही सांगितलंय, बाबा चिंता करू नको, ऑगस्ट महिन्यामध्ये मुंबई सुद्धा चालू होणार आहे. त्यामुळे ज्या ज्या लोकांना काळजी होती गोव्यात जाऊन काय होणार आहे तसं काय घडणार नाही.
गोव्याची विमानसेवा सर्वोत्तम चालली. खूप गावातली चांगली चांगली लोक, अगदी व्यापारी लोक, उद्योजक लोक आता विमानानं तिथं जातात, तिथून विमानानं अख्ख्या देशामध्ये जात आहेत आणि त्या भागातली विमानसेवेचा आनंद घेत आहेत. ही विमानसेवा मला वाटते हाऊसफुल चाललेली आहे. आणि आता मुंबईची विमानसेवा चालू होते. पण मुंबईची सेवा चालू होते असं समजलं की देवेंद्र हळूच कानात म्हणला, भाऊ तिरुपतीचं कसं होईल. म्हणजे आपल्या गावातनं, आपल्या भागातनं, आपल्या शहरातनं विमानसेवा चालू होते तेव्हा सगळ्या ठिकाणी आपल्या लोकांना जाता आलं पाहिजे. खास करून तिरुपतीलाही जाता आलं पाहिजे अशा पद्धतीची भावना देवेंद्रची आहे. आणि त्यामुळं शहरातला प्रत्येक विषय असू दे, आपण बघितलं असेल पाण्याच्या प्रश्नावरचा विषय असेल, मी बघितलं समांतर पाईपलाईन जेव्हा होते, पण समांतर पाईपलाईन झाल्यावर शहराच्या पाणी व्यवस्थेमध्ये फार मोठा फरक पडत नाही अशा पद्धतीचं जेव्हा लक्षात आलं देशमुख साहेब, तेव्हा देवेंद्रचं दुसरं काय नाही भाऊ, शहराला पाणी मिळालं पाहिजे. हे पाणी मिळण्यासाठी काय करायला लागेल तर वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट तातडीनं चालू झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी फॉरेस्टची जमीन उपलब्ध झाली पाहिजे. देवेंद्र आम्हाला मुंबईला आला कधी मला बसू दिला असं कधी घडलं नाही. भाऊ त्याचं कसं करायचं, भाऊ चला मुख्यमंत्र्यांकडे जाऊ, अशा पद्धतीनं कायम या प्रश्नाच्या संदर्भात देवेंद्र पाठपुरावा केला आणि आपल्या महापालिकेचं 8 कोटी रुपये वाचवण्याचं काम देवेंद्र केलं आणि ती जागा मोफत आपल्या महापालिकेला मिळवून दिली. आता त्या जागेचा प्रश्न जवळजवळ संपला आहे. लगेच मला ट्रीटमेंट प्लॅनचं काम कधी चालू होणार. आता तेही काम चालू होतंय, पण एवढ्याने पण शहरातल्या पाण्याची व्यवस्था सुधरेल का याचा जेव्हा आम्ही अभ्यास केला तेव्हा देवेंद्र पुन्हा सांगितलं, भाऊ खूप दिवस झालं या शहराच्या पाणी पुरवठ्याची स्कीम आहे, आता ती जुनी झालेली आहे, आता पाईपलाईन जुनी झालेली आहे, शहराचा विस्तार खूप मोठा झालेला आहे आणि ह्या मोठ्या झालेल्या विस्तारामध्ये काही नवीन भाग शहरामध्ये आलेला आहे आणि त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था जर करायची असेल तर शहरातल्या पाण्याची वितरण व्यवस्था आपल्याला नव्याने करायला लागेल आणि त्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री महोदयांच्याकडे जायला लागेल. देवेंद्रने मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत बैठक लावली आणि देवेंद्रला काम सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांनी नया शब्दच नसतो, प्रचंड प्रेम देवेंद्र मुख्यमंत्री महोदयांचा आहे आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो आणि याला मात्र सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. असं काम देवेंद्रने केलं. या शहराच्या वितरण व्यवस्थेसाठी 100 नव्हे, 200 नव्हे, 300 नव्हे, 400 नव्हे, 500 नव्हे, 850 कोटी रुपये मंजूर केले आणि त्याचा सर्वे अंतिम टप्प्यात आहे. त्याच्या TS ला फाईल गेलेली आहे आणि 1-1.25 महिन्यामध्ये देशमुख साहेब या शहरातल्या सगळ्या पाणी व्यवस्थेचं पुनरुज्जीवन करणारी, शहरातल्या इंटरनल पाणी व्यवस्था नव्यानं करणारी 850 कोटी रुपयाची योजना आता या शहरामध्ये चालू होईल आणि शहरातला पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली लागेल. त्यासाठी आपण शहरातले सगळे आमदार आहेत, अगदी विजय मालक असतील, बापू असतील, अगदी सचिन दादा असेल, आम्ही सगळ्यांनी मिळून ताकदीनं ही योजना पुढे घेऊन गेलो आणि आता आपण बघतोय की 1-1.25 महिन्यात टेंडर होईल आणि ती ही योजना मार्गी लागेल आणि शहराला पाणी देण्याचं जे स्वप्न इथल्या लोकप्रतिनिधींचं आहे ते स्वप्न पूर्ण होईल आणि शहराला रोज पाणी देण्यासारखी व्यवस्था आपण उभी करतोय. पत्रकार बंधू मला काही प्रश्न विचारतात, काळजी करू नका. पाण्याची व्यवस्था काल मी बातमी वाचली, पाणी अजून काही ठिकाणी पोचत नाही, काही अडचणी आहेत, पण मी तुम्हाला नम्रतेने सांगेन त्या अडचणी सोडवण्यासाठी आता आम्ही संकल्प केलेला आहे आणि या शहराची वितरण व्यवस्था आपण 100% बदलू आणि या गावातल्या पाण्याची जो प्रश्न आहे तो आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये हा प्रश्न आपण मागे लावू. त्यामुळे बिलकुल चिंता करायचं काम नाही. आपण बघितलं परवा MIDC मध्ये काही दुर्घटना घडली आणि दुर्घटना घडत असताना देशमुख साहेब त्या ठिकाणी अगदी अग्निशमनच्या गाड्या जाणं, अँब्युलन्स जाणं, याही जाण्यासाठी रस्त्याची व्यवस्था चांगली नव्हती. त्या भागातल्या MIDCच्या परिसरातले सगळे रस्ते झाले पाहिजेत म्हणून कायम देवेंद्र आग्रह केला आणि त्या ठिकाणच्या 55 कोटी रुपयाच्या रस्त्याला आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता मान्यता दिलेली आहे आणि शहराचा वाटा त्याच्यामध्ये द्यायचा होता. देवेंद्रचा पहिला फोन मला, भाऊ
आता फडणवीस साहेबांनी 55 कोटी रुपये दिलेले आहेत, पण आपला वाटा द्यायला लागतोय. महापालिकेची व्यवस्था, महापालिकेकडे एवढा पैसा आहे का नाही माहिती नाही. भाऊ आता महापालिकेनं तुम्ही थोडं दिले पाहिजे. आणि देवेंद्रला मी काय उत्तर दिलं नव्हतं. देवेंद्र हळूच कानात म्हणला, भाऊ माझं काय चुकलंय का, म्हणजे काय झालं रे? अरे अजून तुम्ही काय होय म्हणला नाही. अरे देवेंद्र म्हणलं तुला होय म्हणायची कारण काय, तू सांगितलं म्हणजे झालं. होय म्हणायची आवश्यकता नाही. देवेंद्रच्या तोंडातला शब्द निघाला की ते काम करायची भूमिका आमची राहते आणि मुख्यमंत्री मोदयांची राहते. त्यामुळं त्यासाठी जो वाटा द्यायला लागेल तो डीपीडीसीनं देण्याचा शब्द मी दिलाय. महापालिकेतनं उमाशे साहेब राहिलेले पैसे आपण द्या आणि तेही 55 कोटी रुपयाचं एमआयडीसीतलं काम आता आपण हातामध्ये घेतोय, तेही काम पूर्ण होईल. मला वाटतं त्याचं आमदार म्हणून आयुष्य फक्त 6-7.5 महिन्याचं आहे आणि 7 महिन्यात एवढ्या शहराच्या व्यापक विकासाची भूमिका मांडणारा आमदार या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र सोडून दुसरा नाही. हे भूमिका घेऊन काम करणारा, शहराच्या छोट्या छोट्या विषयावर बोलणारा. अगदी शहराच्या अडचणीची एखादी छोटी बातमी आली तर सकाळी सगळ्यात पहिला मला मेसेज किंवा फोटो बातमीचा येतो, तो देवेंद्रचा येतो. भाऊ ही तर थोडी अडचण दिसते, याला थोडा मार्ग काढायला लागेल आणि त्यासाठी मार्ग पण तोच सांगतो. त्यामुळे या सगळ्या भूमिका घेऊन वयाच्या हिशोबाने विचार केला तर एवढा मॅच्युअर पॉलिटिशियन या शहराला आपण सगळ्यांनी दिलेला आहे. त्यामुळे आपलं सगळ्यांचंही मी मनापासून या ठिकाणी कौतुक करेन. त्यामुळं अशी भूमिका असणारा लोकप्रतिनिधी या ठिकाणी काम करतो. मला मगाशी बोलताना भाषणात सांगितलं मी आत्ताच आमदार झालो आणि खरंच आमदाराचा निधी हा मार्च एप्रिल नंतर येतो. परंतु मी जेव्हा पालकमंत्री झालो तेव्हा डीपीडीसीत आढावा घेतला आणि जेवढा फंड वाचत होता आणखीन काही ठिकाणून काय जेवढा फंड ट्रान्सफर होत होता तेवढा सगळा देवेंद्रच्या मतदारसंघामध्ये 12 कोटी रुपये देण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि त्या अनुषंगाने एवढा मोठा बोलण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. त्यामुळं मला या ठिकाणी त्या कार्यक्रमाला येताना विशेष आनंद होतोय. या शहरातले सगळे लोकप्रतिनिधी, अगदी विजय मालक असतील, आमचे बापू असतील, सचिन दादा असेल, त्या जिल्ह्यातले सगळे आमदार आपापल्या भागाविषयी प्रचंड अस्मिता आणि प्रेम असणारी ही लोक, शहराविषयी प्रेम असणारी ही लोक या निमित्तानं मला अनुभवता आली, बघता आली. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये पालकमंत्री म्हणून मला काम करत असताना मला वाटतंय सोलापूरमध्ये काम करण्यामध्ये जेवढा आनंद आहे एवढा आनंद मला नाही वाटत कुठं काम करण्यामध्ये आहे. तर मला प्रचंड आनंद या सोलापूर शहरामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये काम करताना असतो. त्यामुळं कोण काय म्हणतं याच्याकडे मी फार लक्ष देतो. कुणाचं काय चाललंय याचा विषय नाही. मी भारतीय जनता पक्षाचा सैनिक आहे. भारतीय जनता पक्ष जी जबाबदारी माझ्यावर देतो ती जबाबदारी समर्थपणे पेलणं ही माझी जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीच्या भावनेतनं मी काम करतो. त्यामुळे इथं आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देणं, बळ देणं ही माझी जबाबदारी आहे. आदरणीय रोहिणीताई या शहराच्या अध्यक्ष म्हणून काम करतात. दुर्दैवानं त्यांच्या तब्येतीमध्ये काही अडचणी असल्यामुळे त्यांना या कार्यक्रमाला येता आलं नाही. परंतु त्याही अगदी आक्रमकपणे या शहरामध्ये पक्षवाढीचं काम करतात. मला वाटतं त्या कुटुंबाची खूप मोठी पार्श्वभूमी त्या संघटनेमध्ये आहे. असे अनेक लोक या संघटनेमध्ये काम करतात. मला वाटतं अनेक ज्येष्ठही आपण माझ्या सगळे बसलेले आहेत. त्या सगळ्यांना या ठिकाणी मी एवढंच सांगेन की आपण सगळ्यांनी मिळून या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचं काम तर मजबूत आहे. भारतीय जनता पक्षाचा विचाराचा मतदार इथं आहे. पण तो सगळा मतदार एका गाठीमध्ये बांधून भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी उभा करून येणाऱ्या सोलापूरच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्यांना मिळून भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर या महापालिकेचा महापौर निवडून आला पाहिजे अशा पद्धतीची व्यवस्था आपल्याला सगळ्यांना उभी करायची आहे. आणि ती व्यवस्था उभी करत असताना आपल्या सगळ्या सहकार्याचा राष्ट्रवादीचं गणित माझ्याकडे बघायला लागले. तुम्हालाही सोबत घेणार नाही, काळजी करू नका. त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन आपल्याला इथून पुढच्या भविष्याच्या राजकीय वाटचाल आपल्याला करायची आहे आणि सगळी भूमिका पुढे घेऊन जात असताना या शहरातल्या जे जे विकासाच्या योजना असतील, जे जे विकासाचे प्रश्न असतील, उड्डाणपुलाचा विषय असेल, असे अनेक प्रश्न आपण विचारता. या शहरातल्या खास करून झोपडपट्टी पुनर्वसनाचा विषय असेल, याही संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदय आग्रही आहेत
मला वाटतं काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी काही अधिकारी पाठवले होते. मला वाटतं बऱ्यापैकी त्यांनी आढावा घेतलेला आहे. तेही काम आमच्या झोपडपट्टी वासियांच्यासाठी स्वतःच्या हक्काचं घर निर्माण करून देण्याचा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा मनोदय आहे आणि तेही काम आम्ही मुख्यमंत्री महोदय हातात घेते. अतिशय लोकप्रतिनिधी त्यासाठी प्रयत्न करतात. तेही कामे आम्ही हातामध्ये घेणार आहे आणि आमच्या झोपडपट्टीच्या सगळ्या नागरिकांना त्यांचं हक्काचं घर या निमित्तानं देण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. ही सगळी कामं आम्ही हातामध्ये घेऊन या शहरातल्या नागरिकांना न्याय देण्याची आमची भूमिका आहे. त्यामुळं या ठिकाणी हा कार्यक्रम होत असताना दुसरी एक किनार या कार्यक्रमाला विकासाच्या कामाची आहेच आहे, पण आपल्या नेत्यावर किती प्रेम असावं याचं एक मूर्तिमंत उदाहरण देवेंद्रच्या रूपाने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आपल्या नेत्यावर प्रचंड श्रद्धा आणि प्रेम, पक्षावर प्रचंड श्रद्धा आणि प्रेम. आपण जिथं आहे त्या ठिकाणी इमानदारीने राहणं आणि त्या पक्षाशी इमानदारीने राहणं आणि त्या पक्षाची सेवा करणं हे देवेंद्रच्या स्वभावामध्ये मी बघितलेलं आहे. त्यामुळं मी या ठिकाणी आपल्याला एवढंच सांगेन, अख्खा भारतीय जनता पक्ष देवेंद्र कोटेच्या पाठीशी उभा आहे. आम्ही सगळेजण देवेंद्र पाठीशी उभा आहे. खास करून मुख्यमंत्री महोदय पाठीशी उभे आहेत आणि मुख्यमंत्री महोदय असले का आम्ही सगळेजण त्याच्यात आलो. त्यामुळं आम्ही सगळेजण पाठीशी, अजिबात चिंता करू नका. त्यामुळं नवीन लोकांनी आज त्या ठिकाणी केलंय त्यांनाही मला सांगायचं आपण योग्य ठिकाणी आलेला आहात. भारतीय जनता पक्ष हा प्रचंड मोठा पक्ष असला तरी काम करणाऱ्या कार्यकर्त्याची कदर करणारा हा पक्ष आहे. काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. त्यामुळे आपण पक्षामध्ये राहा. आपल्याला एवढ्या ताकदीने सन्मानाची वागणूक या पक्षामध्ये मिळेल आणि पक्ष आपल्या पाठीशी उभे राहील हे या निमित्तानं आपल्याला मी सांगतो. बाकी अनेक विषय बोलण्यासारखे आहेत, पण आजच सगळं बोललो तर पुन्हा अनेकदा मला यायचंय. बाकी सगळे विषय मी पुन्हा बोलेन. पण या ठिकाणी या कार्यक्रमाला येत असताना मला मनापासून आनंद झाला. आपण सगळ्यांनी माझं स्वागत सन्मानही आपण सगळ्यांनी मिळून केला आणि तो करत असताना वारीमध्ये मी केलेल्या कामाचं आपण सगळ्यांनी कौतुक केलं. मी ते माझं कर्तव्य होतं, मी काय वेगळं काय केलं असं नाही, परंतु त्या विठुरायाची सेवा म्हणून सेवेची संधी म्हणून आपण त्याच्याकडे बघितलं आणि आजपर्यंत ज्या ज्या सेवा माझ्या वारकरी बांधवांना मिळाल्या नाही, माझ्या पालखीतल्या वारकऱ्यांना मिळाल्या नाही, त्या सगळ्या सेवा देण्याचा संकल्प माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला होता आणि मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार आमच्या वारकरी बांधवांना कुठलीही वारीमध्ये अडचण आली नाही पाहिजे, ही वारी उत्साहानं पार पडली पाहिजे, अशा पद्धतीच्या ज्या सूचना होत्या त्या सूचनाची अंमलबजावणी आम्ही केली आणि सुंदर अशी वारी पार पडली. आपण सगळ्यांनी त्या निमित्तानं माझं कौतुक केलं. खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री महोदयांचं कौतुक करण्याची आवश्यकता या निमित्तानं आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. माझं स्वागत केलं. खास करून वारीतला माझा तो फोटो मला भेट जातो आणि चादर तर सोलापूरची फेमसच आहे. त्याच्यामध्ये माझा फोटो म्हणजे त्यामध्ये एवढं सुंदर ते स्वागत हार हे रेग्युलर चालू राहतं. म्हणजे चादर दिली ना मी जपून ठेवेन, जपून ठेवण्यासारखं. आणि फोटोचा विषय सोडा, मी नाही जपला तर माझी बायको तर 100% जपेल. यांना माहिती आहे आता कुणाला काय द्यायचं कुठं ठेवून. म्हणजे आपण दिलेला वस्तू सुद्धा योग्य ठिकाणी राहिली पाहिजे आणि ती कधी योग्य ठिकाणी राहील त्या योग्य ठिकाणी ठेवणाऱ्या व्यक्तीचा फोटो त्यामध्ये असेल तर ती योग्य ठिकाणी राहील, अशी व्यवस्था आपण या निमित्ताने केलेली आहे. त्यामुळे माझा आपण सगळ्यांनी मिळून स्वागत सत्कार केला. आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो आणि एवढंच सांगतो, या शहराच्या विकासासाठी या जिल्ह्याच्या विकासासाठी पक्षानं जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे ती जबाबदारी इमाने इतबारे पार पडल्याशिवाय जयकुमार गोरे असा चितून जाणार नाही. तर मला उद्दिष्ट जे ठरवून दिलेलं आहे ते उद्दिष्ट पूर्ती झाल्याशिवाय पत्रकार बंधू काही प्रश्न विचारले तरी काही होणार नाही. मी माझ्या नेत्याच्या मनामध्ये जे आहे ते घडवल्याशिवाय इथून जाणार नाही, एवढं मात्र आपल्या सगळ्यांना मनापासून सांगेन. आपण सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. देवेंद्र, आपण खूप चांगला कार्यक्रम घेतला, आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो. तुमच्या सगळ्या सहकार्याला मनापासून धन्यवाद देतो. बदलापूर गेला बदलाला वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो. कारण देवेंद्रला पकडायचा असं तर बदलालाच घाटायला लागतो आधी.
आणि म्हणतात देवेंद्रला फोन लावला तरी बर्दाकडेच जातो. बर्दा सांगतो काळजी करू नका, मी पाठवून देतो. त्यामुळं त्यालाही वाढदिवसाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो. देवेंद्रचे बंधू असतील, बाकी सगळे लोक असतील, अत्यंत टीम असेल, ती एक नेता पुढे जात असतो तेव्हा त्याच्या पाठीशी हजारो हात काम करत असतात. त्या देवेंद्रच्या सगळ्या हातांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. सचिन दादा आपल्यालाही मनापासून धन्यवाद देतो. सचिन दादा पण देवेंद्र भाऊच्या कायम पाठीशी उभा राहतो आणि या सरकारमधला दुवा म्हणून काम करतो. आणि सगळी लोक मलाही प्रेम देतात याचा मला मनापासून आनंद आहे. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर दादा आता म्हणाले मी काही वेगळं केलेलं नाही, माझं कर्तव्य पार पडलं. पण खरं तर भाऊ सांगायला आवडेल, बऱ्याच वेळेला आपल्या जवळच्या माणसाचे आपण बनायचे राहून जातात. आणि खरं तर तमाम सोलापूरकरांच्या वतीनं आणि लाखो वारकरी माऊलींच्या वतीनं हे टोकन ऑफ लव्ह म्हणूया आमच्या वतीनं आम्ही आपल्याला प्रदान केलं आणि त्याचं आपण विशेष कौतुक केलं. आणि सोलापूरच्या विकासासंदर्भात जे विविध मार्गदर्शन आम्हाला केलं त्याबद्दल आपले मनस्वी आभार व्यक्त करते. आणि यानंतर कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणजे वह्या वाटपाचा कार्यक्रम प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण काही वह्या व्यासपीठावर वाटूया आणि त्यानंतर वही पूजनासाठी मान्यवर खाली उतरतील. सर्वप्रथम मान्यवरांची नावं घेतल्यानंतर लवकरात लवकर त्वरित स्टेजवर आपण यायचंय. सर्वात आधी कैलासवासी व्यंकट नरसू विरैया सिंगम प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, एक शिक्षक आणि विद्यार्थी स्टेजवर येतील. आणि यानंतर आंध्र भद्रावती प्राथमिक शाळा भद्रावती पेठेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी तयार राहतील. सर्वप्रथम कैलासवासी व्यंकट नरसू विरैया सिंगम प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, मुख्याध्यापक आणि शिक्षक व्यासपीठावर येतात. महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर मुख्यमंत्री सन्मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या 55व्या वाढदिवसाच्या निमित्तानं खरं तर आदरणीय आमदार देवेंद्रदादा कोठे यांनी 55,555 वह्यांचं वाटप करण्यासाठीचा संकल्प केलेला आहे आणि त्याचा शुभारंभ आपण करतो आहोत. यानंतर आंध्र भद्रावती प्राथमिक शाळा भद्रावती पेठ सोलापूरचे विद्यार्थी, एक शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी तयार राहायचं. धन्यवाद. विद्यार्थ्यांना विनंती, पलीकडून आपण शाळेतील विद्यार्थी वर्ग स्टेजवर. यानंतर सरस्वती तिमैया मराठी प्राथमिक शाळेचे विद्यार्थी, मुख्याध्यापक आणि शिक्षक तयार राहतील. आत्ता व्यासपीठावर आहेत आंध्र भद्रावती प्राथमिक शाळेचे विद्यार्थी. यानंतर तयार राहतील सरस्वती तिमैया मराठी प्राथमिक शाळेचे विद्यार्थी. लक्ष्मी मोक्षलक्ष्मी जयलक्ष्मी सरस्वती लक्ष्मीनागत्या श्रीगंधरामेश्वरी दासी बोधसमस्वेदां लोकैकदीपाङ्कुरां श्रीमन्मन्दकटाक्षणब्दविभोरम्येरङ्गाधरां त्वां त्रैलोकब्रह्मणीं सर्यां वन्दे मुकुन्दप्रियं शुद्धलक्ष्मी मोक्षलक्ष्मी जयलक्ष्मी सरस्वती दिव्यवन्दना वन्दे सानो वन्दे पूजं ध्रुवानादि ध्रुवागस्मात् ध्रुवदुर्दयतु अयं मुहूर्तः सुमुहूर्तो
ओम केशवाय स्वाहा ओम नारायणाय स्वाहा ओम माधवाय स्वाहा गोविंदाय नमः विष्णुवे नमः एवं विशिष्टाय देवानां धूपोऽयं प्रतिक्रियतां साज्यं द्रवं संयुक्तं वदनायोगप्रियं ध्रुवामङ्गलं दीपं त्रयोदशेरापं भक्त्यादीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने श्रीमहागणाधिपतिदेवता समेतस्यानहम् थोड़ा साइड वो सर ना थोड़ा साइड वो साइड वो सर ना टेबल टेबल है सर बच गाड़ी ये थोड़ा मोबाइल भारतीय जनता पार्टीचा